शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला। भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर 100+ जागा जिंकल्या असत्या अशी सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपनं 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्यानं युतीला काठावरचं बहुमत मिळालेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नाहीयेत। पक्षाने नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्व महत्त्वाची मूळ कागदपत्र स्वतःकडेच ठेवलेली आहेत। पक्षातील पुढील रणनीतीबाबत शिवसेनेमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे। नगरसेवक थोड्याच वेळामध्ये ताज लँड्स एंडमधून चेकआउट करणार आहेत। गट स्थापन करण्यासाठी बेलापूरला जाण्याचा कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नाहीये तर काही वेळातच ते चेकआउट करतील। 29 नगरसेवकांचा मुक्कामाचा आजचा खरं तर 4था दिवस। कोकण भवनला शिंदेचे नगरसेवक जाणार नाहीयेत। त्यांनी सर्व कागदपत्र जी आहेत ती अगोदरच पक्ष नेतृत्वाकडे पक्षाकडे दिलेली आहेत। आज कोकण भवनला शिंदेचे नगरसेवक जाणार अशी चर्चा सकाळपासून सुरू होती, मात्र आता तसं काही एक होणार नाहीये अशी माहिती मिळतेय। कोकण भवनला शिंदेचे नगरसेवक जाणार नाहीयेत, उलट ते ताज लँड्स एंडमधून चेकआउट करणार आहेत अशी माहिती मिळतेय। मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार आणि कशा पद्धतीने होणार त्या संदर्भातली रणनीती जी आहे, खलबत जी आहे ती सध्या महायुतीमध्ये सुरू आहे। महायुतीचा महापौर होणार असं सातत्यानं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर महत्त्वपूर्ण चर्चा होईल आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे। आणि सोबतच आज दिल्लीमध्ये शिंदेचे नेते जे आहेत ते सुद्धा जात आहेत, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आज मुंबईतील बँड्रा ताज लँड्स एंड इथे शिवसेनेच्या सर्व 29 नगरसेवकांच्या मुक्कामाचा 4था दिवस आहे आणि आज सकाळी 10:30 वाजता या सर्व नगरसेवकांना चेकआउट करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाईपर्यंत स्टेटस को मेंटेन करा असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे 4 दिवस जे या हॉटेलमध्ये मुक्कामी होते नगरसेवक ते आज आपल्या प्रभागात जाऊ शकणार आहेत आणि त्या ठिकाणी रॅली काढू शकणार आहेत। आपल्या सर्व मतदारांना ते भेटू शकणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या काही वेळानंतरच हे सगळे नगरसेवक जे आहेत ते बाहेर पडणार आहेत। आता लॉबीमध्ये हे सगळे जमलेले आहेत, ही सगळी दृश्य सुद्धा आपण पाहतोय ताजला। ठीक, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।